नमस्कार मित्रांनो, माझ्या मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सो थंबनेल तुम्ही रीड केलंच असेल. सो मधात एक कमेंट आलेलं होतं ज्या वेळेला मी ज्वेलरीचा हॉल शेअर केला होता तुमच्यासोबत. सो त्यामध्ये एक कमेंट होते की ड्रेस मटेरियलचं इथवरचं होलसेल मार्केट कुठलं आहे आणि तो मला कव्हर करायचं होतं. सो म्हटलं त्याचबरोबर बाकीचं पण काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. म्हटली आमच्या इथं वेडिंग झाली. सो त्यामध्ये जे आम्ही लुक क्रिएट केलं होतं मेघा आणि मी, सो हे कसे क्रिएट केले आणि कुठलं वस्तू कुठून घेतलेल्या आहेत, कुठले कपडे कुठून घेतले आहेत, कसे मॅच केलेले आहेत, कुठले होलसेल मार्केट आम्ही त्यावेळेला कव्हर केले होते, हे सगळे पॉईंट मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्याचबरोबर जे मला कमेंट आली होती त्याचा सुद्धा आन्सर मी आजच्या व्लॉगमध्ये देणार आहे. सो मुद्दाम हा मी टॉपिक थोडंसं पेंडिंग ठेवलं होतं जेणेकरून ॲट अ टाइम मला सगळं त्यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करता येईल. सो भरपूर जणांना असा प्रश्न येतो की एक्झॅक्ट कुठल्या शॉपमध्ये काय मिळेल, कुठल्या प्राईजमध्ये मिळेल आपल्याला माहिती नसतं. सो जेवढं पण मला एक्सपिरियन्स आलेला आहे गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये, सो त्या बेसिसवर मी आज तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे जेणेकरून एक्झॅक्ट त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही हव्या तशा वस्तू तुम्ही परचेस करू. साईडला तुम्ही लुक बघत असणार. सो हे लुक आम्ही कसे क्रिएट केले आणि कुठून कुठून शॉपिंग केली होती ते आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. क्लॉथपासून स्टार्ट करूया की एक्झॅक्ट होलसेलमध्ये किंवा मॅचिंग सेंटर्स कुठे कुठे आहेत आणि काय प्राईजपासून तिथं स्टार्टिंग असते. सो ते सगळं आजच्या व्लॉगमध्ये मी कव्हर करणार आहे. सो इथं साईडला पिक बघत असणार तुम्ही. जेवढे पण आमची वेडिंगची शॉपिंग होती ती एकाच शॉपमधून आम्ही केली होती. साईडला मी माझी एक पीक लावते जे मी वेडिंगमध्ये जो लुक क्रिएट केला होता. सो कपड्यांचा जर विचार केला तर भरपूर शॉप्स आहेत इतवारीला. जसं माझं पर्सनल एक्सपिरियन्स जे आहे मी ते शेअर करते. वैशालीचं माझं एक्सपिरियन्स स्टार्टिंगपासूनच व्यवस्थित आहे. आधी जे माझी लग्नाची शॉपिंग होती ती वाडाची होती, पण मधात मला वाडाचा खूप विचित्र एक्सपिरियन्स अनुभवायला मिळाला. त्यानंतर मी कधीच त्या शॉपमध्ये गेली नाही. आणि जनरली तिथं कसं असतं ना की जर एक सीझन असलं तर त्या सीझनमध्ये, जसं वेडिंगचा सीझन आता सुरू आहे, त्या सीझनमध्ये जर तुम्ही त्यांना म्हणा की मला 1000 ते 1500 पर्यंत साडी हवी आहे तर ते दाखवणार नाही. इव्हन तुम्हाला एंटरसुद्धा करू देणार नाही. सो हे कुठे ना कुठे मला ते थोडंसं विचित्र वाटलं होतं. सो त्यानंतर मी त्या शॉपमध्ये कधीच गेली नाही. आणि वैशालीमधला माझा एक्सपिरियन्स चांगला आहे. तुम्ही कुठले इवन 500 पासून 1000 पासून पण त्यांना रेंज सांगितली ना तरीही ते कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही जरी तिथं व्हिजिट केलं तरी पण व्यवस्थित दाखवतात. सो नेहमी तोच माझा एक्सपिरियन्स तिथला व्यवस्थित राहिलेला आहे. तिथे एक प्रॉब्लेम आहे फक्त की त्या साडीची फोटो काढून तुम्ही कुणाला पाठवू नाही शकत. तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकतो आपण. फायनल तुम्ही 1-2 साडी जर फायनल केले तर मग ॲज अ व्हिडिओ कॉलवर आपण दाखवू शकतो. सो अशा पद्धतीचा आहे. आणि पुन्हा भरपूर आहेत. एक आहे बर्डीला आराधना म्हणून. आराधनामध्ये पण छान साड्या असतात आणि बेसिक साड्या जर घ्यायच्या असेल काठपदरचे नॉर्मल आणि वेडिंगचे पण अवेलेबल असतात. सो माझी जी बेबी शॉवरची साडी होती ती होती आराधनाची. सो आराधना एक जवळचं आहे जे बेस्ट आहे आराधना म्हणून. आणि इतवारीचं जर बोललं तर इतवारीला वैशाली म्हणून आहे ज्याचा आजपर्यंत माझं एक्सपिरियन्स छान होतं. माझे भरपूरसे परचेस म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण वैशालीमधून केलेले आहेत. त्यानंतर आत्ता आम्ही रिसेंटली जो आता मी लुक दाखवला होता सो ते होतं आम्ही थोडं यावेळेला शॉप चेंज केलं होतं. आणि वेडिंगसाठी प्रॉपर जे शॉप आम्ही चूज केलं होतं ते आहे रोकडे बंधू. प्रॉपर आहे ते महालला. इन केस कधी कधी असं होतं ना की साडीवर मिळणारे जे ब्लाऊजचे कापड आहे ते व्यवस्थित नसतात किंवा मॅचिंग नसतात किंवा मॅचिंग सेंटर्स आहेत आपल्या इतवारीला. सो माझ्या एक्सपिरियन्समध्ये काही असे शॉप्स आहेत जिथून मी ऑलरेडी असं काही परचेस केलं होतं. सो इतवारीला जर गेलं तर प्रॉपर जो पोस्ट ऑफिस आहे इतवारीचा त्याच्या अगदी जवळ म्हणजे प्रॉपर जे मार्केट आहे जिथून आपलं ज्वेलरीचं मार्केट स्टार्ट होतं आतमध्ये. सो तिथे स्टार्टिंगला एक महावीर कलेक्शन म्हणून आहे. तिथे सगळ्या प्रकारचं फॅब्रिक तिथे अवेलेबल असतं. तुमचं ऑर्गेन्झा फॅब्रिक असतो. इवन वेडिंगसाठी कुठलेही आउटफिट जर रेडी करायचं असेल हेवीमध्ये ते सुद्धा तिथे अवेलेबल असतं. कुठला लेहंगा जर तुम्हाला तयार करायचा असेल त्याचं सुद्धा कापड तिथे अवेलेबल असतं. म्हणजे प्रत्येक अगदी मिनिमम पासून इवन तुमच्या ओढणीपासून ते तुमचं कुठलंही कितीही हेवी जरी वर्क हवं असलेलं जर क्लॉथ हवं असेल
तरी तिथे अवेलेबल असतं. नॉर्मल जी प्राइस आहे, मी एक एक्सपिरियन्स घेतला होता मधात. एक मी साडी वेअर केली होती, त्याच्यावरचा ब्लाऊज मला एक्झॅक्ट ॲक्च्युली खराब झालेलं होतं आणि मला एक्झॅक्ट हवं होतं. सो आणि एकतर तो कलर थोडं ना युनिक आहे, त्यामुळे नॉर्मल शॉपमध्ये मला ते मिळणं पॉसिबल नव्हतं. सो त्यावेळेला मी तो शॉप गाठला होता. सो नॉर्मल जर आपण एखादा ब्लाऊज पीस जर तिथून एखादा कापड जर घेतलं तर तो आहे 300 पासून स्टार्टिंग आहे, 300 to 350 पासून. 2 शॉप्स आहेत. एक मोठं शॉप आहे, तिथं बऱ्यापैकी जेवढे पण जे थानातले कापड आहेत ते सगळे तिथे अवेलेबल असतात. इवन जेंट्सचे सुद्धा अवेलेबल असतात. त्याच्याच थोडं आधी नॉर्मल आपल्याला ब्लाऊज पीस वगैरे किंवा असे पेटीकोटचे किंवा अशा कलरच्या जे साड्या ज्यावर पेटीकोट मिळणं थोडंसं मुश्किल असतं. जसं माझ्या हळदीमध्ये जी मी साडी वेअर केली होती थोडंसं येलो ग्रीनिश टोनमध्ये आहे. सो त्यावर पेटीकोट मिळणं मला थोडंसं कठीण झालं होतं. सो मला ते पण तिथेच त्याच शॉपमध्ये फायनली मिळालं होतं. कारण जे असे जे मॅचिंग सेंटर्स असतात ना मोठे, तिथे बऱ्यापैकी कुठल्याही कलरचं जरी तुम्ही मागितलं ना तरी इझिली ते अवेलेबल असतं. शॉप आहे जिथे जाऊन आपण थानातलं कुठलंही कापड घेऊ शकतो आणि सगळ्याच प्रकारचं मॅचिंग तिथं अवेलेबल. मला मॅचिंगचं माझी जी साडी मी घेतली होती वेडिंगची ती होती रोकडे बंधूमधून. नऊवारीसाठी भरपूर आम्ही शॉप कव्हर केले होते, पण जसं एक्झॅक्ट आम्हाला हवं होतं की आपली 6 वारी जशी साडी असते एक्झॅक्ट सेम दिसणारी आम्हाला नऊवारी साडी हवी होती. कारण त्याचं जे काठ असते 6 वारीचं ते प्रॉपर मराठी लुकचं असतं. बऱ्याचशा दुकानात असं होतं ना की 6 वारी नऊवारी जर घ्यायला गेलं तर जुन्या पद्धतीचे जे कॉटनचे जे नऊवारी असतात त्या पद्धतीचे दाखवतात, पण ते जेव्हा आपण शिवून घेतो किंवा कॉटनमध्ये जेव्हा आपण घेतो त्यावेळेला ते खूप डल वाटतं. आणि तेच माझ्या वेळेला पण झालेलं, माझ्या लग्नाच्या वेळेला पण झालेलं. त्यावेळेला मला एवढं नॉलेज नव्हतं. असंच रॅन्डम घेऊन घेतलं होतं आपण. एक वेअर नंतर म्हणजे एकदाच घातल्यानंतर त्याचा लगेच लुक चेंज झाला, त्याच्या कलरमध्ये पण भरपूरसं चेंजेस झालं. सो म्हणून यावेळेला मी थोडंसं कापडचा आधी आम्ही माहिती काढून घेतली होती. आधी जे शिवून देणार आहेत त्यांच्याकडून थोडीशी माहिती काढून घेतली. सो कुठं शिवलेलं आहे ते पण मी तुमच्यासोबत समोर शेअर करणार आहे. तसं माहिती काढल्यानंतर माहिती झालं की बर्डीला महाराष्ट्र म्हणून एक शॉप आहे जिथे एवढं कलेक्शन आहे नऊवारीचं की तुम्हाला ज्या पद्धतीची नऊवारी हवी असेल किंवा कुणाला गिफ्ट करायचं असेल त्या पद्धतीची पण, आणि कुणी तुमच्या घरी जर वेअर करतं नॉर्मल जे आपलं नऊवारी वेअर केली जाते म्हणजे लुगडं जर वेअर त्या पद्धतीचं पण तिथे अवेलेबल असतात. आणि प्रॉपर वेडिंगसाठी जर हवं असेल ते सुद्धा अवेलेबल असतं आणि ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये. आधी जे बघितलं होतं आम्ही एकदम सिम्पल होतं पण खूप जुनं वाटत होतं, पण रेंज खूप जास्त हाय होती. 5 ते 7 हजार रुपये रेंज होती. आणि मला एक एक्सपिरियन्स होतं, मी माझ्या वेळेला घेतलं होतं तर मला माहिती होतं रेंज एक्झॅक्ट एखाद्या कापडची रेंज काय येऊ शकते किंवा आपण त्यावर स्पेंड करायला पाहिजे ना याचं थोडंसं आपण एखादा नॉलेज घेऊनच एखादी शॉपिंग करायची, जेव्हा खूप जास्त प्रमाणात आपण शॉपिंग करतो. म्हणून आम्ही नंतर महाराष्ट्रामध्ये गेलो होतो. सो अगदी आम्हाला 2000 ते 2200 वगैरे मध्ये आम्हाला ते लुगडं मिळालं होतं. तिचं साईडला मी एक पीक लावून देणार आहे तिचं वेडिंगचं. सो जो आउटपुट जो आला ना शिवल्यानंतर तो खूप सुंदर प्रॉपर शायनिंगचं होतं. वरून ते तुम्हाला शॉपमध्ये जे दाखवणार आहे ते तुम्हाला प्रॉपर विचारतात सुद्धा की तुम्हाला कुठल्या यूजसाठी हवं आहे, तुम्हाला स्वतः घालायची आहे की ते तुम्हाला शिवून घालायचे किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी तुम्हाला हवं आहे त्यानुसार ते सजेस्ट करतात कापड. कारण मी जसं आता म्हटलं मी माझ्या वेळेला कॉटनचं घेतलं होतं, ते शिवल्यानंतर आणि एकदा वेअर केल्यानंतर त्याचं पूर्ण कलरच उडालं. सो एक माहीत होतं माइंडमध्ये की कसं लुक तिचं क्रिएट करायचं आहे. सो त्या पद्धतीने सगळं आम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी कलेक्ट करत गेलो. भरपूर वेळ लागला ह्या गोष्टीला, कारण आपल्याला हवा तसा लुक क्रिएट करणे आणि त्या गोष्टी शोधून काढणे मार्केटमध्ये जाऊन थोडंसं या गोष्टीला वेळ लागतो, भरपूर फिरावं लागतं, भरपूर सर्च करावं लागतं. राहिला प्रश्न लुगडं शिवायचा. सो महाललाच शिरभाते म्हणून फेमस अगदी नऊवारीसाठी फेमस आहे कुठल्याही शॉपमध्ये. मला ॲक्च्युली त्यांचा ॲड्रेस ज्या वेळेला मी परचेस केलं होतं वाडामधून शॉपिंग केली होती माझ्या लग्नाच्या वेळी त्यावेळेला मला तिथून ॲड्रेस मिळाला होता. सो माझं पण लुगडं त्यांनी शिवलेलं आहे. सो ते शॉप माहिती होतं मला. सो आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे ते शॉप.
बऱ्यापैकी रिनोव्हेट करण्यात आलं आणि आजही ते शॉप बऱ्यापैकी चालत आहे. भरपूर ठिकाणी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट गेलेले आहेत आणि आम्ही मेघाच्या लग्नाचं पण आम्ही तिथूनच शिवून घेतलं. मी प्रयत्न केला होता की अन्वीचं पण मी तिथूनच शिवून घेण्याचा, पण ते अगदी लहान मुलांचे नाही शिवून देत, त्यामुळे मी तिचं दुसरीकडे शिवलं होतं. सो हे झालं लग्नाच्या कपड्यांचं कलेक्शनचं. आतापर्यंत जेवढे पण मी शॉप सांगितले ते सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे. जर हे असे शॉप्स आहेत ना की मी या सगळ्या शॉपमधून ऑलरेडी मी खरेदी केलेली आहे, त्यामुळे मला एक्सपिरियन्स मला कसं वाटलं ते नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय अँड टेक केअर.